दिघाटी रोड, हॉटेल उज्जैन, 4 किलोमीटर. अरे वा, चल इकडूनच जाऊया. खूप भूक पण लागली आहे. जरा हॉटेलपाशी गाडी थांबव, पेटपूजा करून जाऊया. ठीक आहे. अमन आणि रजत नाशिकवरून एका मित्राचे लग्न उरकून आपल्या घरी मुंबईला चाललेले होते. लग्नावरून निघताना जरा उशीरच झाला. एव्हाना रात्रीचे 11:30 वाजून गेलेले. भूक पण खूप लागलेली. म्हणूनच एखादं हॉटेल भेटते का तेच बघत ते जात होते. आणि तेवढ्यातच हे हॉटेल त्यांना दिसलं. गाडी हॉटेलच्या गेटपाशी थांबली. म्हणावी तशी गर्दी नव्हती. गाडी लॉक करून ते आतमध्ये गेले. हॉटेलमध्ये मॅनेजर दिसत नव्हता. ते सीटवर बसायला गेले आणि सीटवर बसताक्षणी वेटर त्यांच्यासमोर हजर झाला. बोला, काय ऑर्डर आहे? वेटरने विचारले. जरा मेन्यू सांगा, रजतने त्याला विचारले. इकडे चिकन खूप स्पेशल भेटते, वेटरने त्याला सांगितले. दोघांनीही थोडं विचार करून चिकन आणि राईसची ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत ते आपापसात गप्पा मारतच होते की तितक्यातच हॉटेलच्याच किचनमधून कोंबडीचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. आणि बघता बघता लगेचच वेटर त्यांच्या डिश घेऊन आला सुद्धा. दोघेही एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन बघत बसले. पण ते आश्चर्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर फार काळ टिकले नाही. कारण समोरची डिश बघताक्षणी दोघांच्याही तळपायाची आग मस्तकात गेली. वेटरने टेबलावर जी डिश ठेवली त्यात चिकन तर होते, पण ते न शिजवलेले. एकदम कोंबडी जशीच्या तशी कापून आणून ठेवलेली. आजूबाजूला पूर्ण रक्त सांडलेले. दोघेही एका झटक्यात उठले. त्या वेटरवर जोरात ओरडले. अरे मूर्खा, हे काय आहे? इकडे काय आमची मस्करी लावली आहे? मी चिकन मागवलेलं आणि तेही पूर्णपणे शिजवलेलं. तू हे काय आणलंयस? त्यावर वेटर शांतपणे म्हणाला, अशी अन्नाची नासाडी करायची नसते साहेब. रजत एवढा वेळ स्वतःवर कंट्रोल ठेवून होता. वेटरच्या अशा बोलण्याने तो तर त्याच्यावर धावूनच गेला. अमनने कसेबसे त्याला अडवले आणि वेटरला 2-4 शिव्या घालत हॉटेलच्या बाहेर आले. दोघांचाही राग अनावर झालेला, पण तरी कसंबसं स्वतःला सावरत ते दोघेही बाहेर आले. बाहेर येऊन आपल्या गाडीकडे जातच होते की हॉटेलच्याच बाजूला एक चहाची टपरी होती. जाऊ दे, शांत हो, ती बघ, चहाची टपरी आहे. जेवण नाही तर नाही, कमीत कमी चहा तरी पिऊ, अमनने रजतला शांत करत सांगितले. दोघांनीही टपरीवर जाऊन 2 कटिंगची ऑर्डर दिली. चहा बनवता बनवता टपरीवरचा माणूस त्यांच्याशी बोलायला लागला. साहब, आपने वो खाना फेंक के अच्छा नहीं किया. त्याच्या बोलण्यावर दोघेही त्याच्याकडे वळाले. रजत परत एकदा रागाच्या स्वरात त्याला म्हणाला, वो क्या खाना था? त्याला आम्ही शिजवलेलं चिकन आणायला सांगितलं, पण त्याने तर तसंच कच्चं आणून दिलंय. मग फेकू नाही तर काय करू? अरे साहब, यहाँ पे ऐसा ही मिलता है. लगता है आप नए हो, पहले कभी आप लोगों को नहीं देखा है. रजतचा राग अजूनही ओसरलेला नव्हता, म्हणून अमनच त्याच्याशी बोलायला लागला. हाँ, वैसे नए हैं, नासिक से मुंबई जा रहे हैं. बीच में बहुत जोरों की भूख लगी थी, तो सोचा कि कुछ खा पी कर फिर निकलते हैं. ह्यावर तो माणूस त्यांना चहा देत शांतपणे म्हणाला, साहब, यहाँ से आगे जरा संभल के जाइएगा. ये दिघाटी रोड इलाका है, इधर का सबसे भूतिया इलाका. यहाँ जो कोई भी आता है वो घर वापस नहीं जा पाता. यहाँ तक के कोई परिंदा भी यहाँ पर मारने से कतराता है. रजतचं तर आधीच रागाने डोकं फुटत चाललेलं आणि आता ह्या चहावाल्याच्या वक्तव्यावरून तर तो अजूनच रागावला. आपको क्या तकलीफ है भाई साहब? यहाँ तो कोई परिंदा भी पर नहीं मारता ना, तो आप यहाँ क्या कर रहे हो? और ये सड़ा हुआ होटल भी तो यहाँ है. पहले तो वो वेटर हमें जिंदा मुर्गी खिलाता है और अब तुम हमें यह भूतिया जगह है यह बता के पागल बना रहे हो. अमनने पुन्हा एकदा त्याला शांत केलं. दोघे आपापले चहा संपवून परत जायला निघाले.
संभल के जाइएगा, पाठीमागून त्याचा आवाज येत राहिला. रजतने गाडी स्टार्ट केली. दोघे पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला लागले. गाडी कॉन्स्टंट 70 ते 80चा वेग पकडत होती. रात्रीचे 12 वाजलेले. रस्त्यावर सगळीकडे काळोखाशिवाय काहीच नव्हते. त्यांच्या गाडीखेरीज रस्त्यावर दुसरी कोणतीच गाडी दिसत नव्हती. हा रस्ता जरा जास्तच निर्जन होता. रस्त्याच्या कडेला जंगल आणि त्यातून येणारे जंगली प्राण्यांचे आवाज. रजतने गाण्याचा आवाज वाढवला. थोडं पुढे जाताच बाजूच्या सीटवर बसलेल्या अमनला समोर कोणीतरी येताना दिसले. त्याने डोळे बारीक करून जरा निरखून बघितले. जशी गाडी पुढे गेली तसंच समजलं की कोणीतरी एक बाई होती. पांढऱ्या रंगाची साडी आणि त्यात डोक्यावर पदर घेऊन भरभर पावले टाकत त्यांच्या गाडीच्या विरुद्ध दिशेने जात होती. अमनच्या मनात थोडी शंका येऊन गेली, पण लागलीच तो परत विसरून गेला. पण थोड्या वेळाने पुन्हा तेच. गाडीच्या प्रकाशामध्ये परत एकदा कोणीतरी समोरून येताना दिसले. ह्यावेळी मात्र अमन जरा सावरून बसला आणि त्याने रजतला गाडी स्लो करायला सांगितली. गाडी जशी स्लो झाली तसं अमनने पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहिलं. परत एक बाई, पांढरी साडी आणि डोक्यावर पदर. ही मगाचीच बाई होती. आता मात्र अमनच्या भोवया उंचावल्या. मनात एक अनामिक भीती निर्माण झाली. तितक्यातच त्याला रजतचा आवाज आला. काय रे, गाडी का स्लो करायला सांगितली? आणि असं एकाएकी तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? अमनने त्याला घाबरतच सांगितले. अरे भाई, तू नाही बघितलंस का तिला? ती बाई मघाशी पण दिसलेली, आता सुद्धा तीच सेम बाई परत. मला काहीतरी गडबड वाटतेय. त्यावर रजत उलट हसतच म्हणाला, भाई, इकडे ना कोणी बाई आहे ना कोणी माणूस. तुला कुठून दिसली ती? काय त्या भैयाने तुझ्या चहामध्ये दारू टाकलेली काय? मी मगासपासून गाडी चालवतोय. माझं लक्ष तुझ्यापेक्षा जास्त आहे रस्त्यावर. मला तर कोणी दिसलं नाहीये. त्या दोघांचंही बोलणं चालूच होतं की तितक्यातच अमनला परत एकदा समोरून तीच बाई येताना दिसली. अमन जोरात ओरडला, मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते रजत. अमनचं तितकं बोलणं बाकी होतं की ती बाई एकाएकी रस्त्याच्या मध्ये आली. रजतला समोर कोणीच दिसत नव्हतं. त्याने गाडीचा वेग तसाच ठेवला. अमनने त्याला खूप विनवणी केली, ती रस्त्याच्या मध्ये आहे, गाडी बाजूला घे. पण रजत तसाच गाडी चालवत राहिला आणि एकाएकी गाडी त्या बाईच्या इतक्या जवळ आली की कोणत्याही क्षणी गाडी तिला चिरडून जाईल. अमनने घाईमध्ये रजतचा स्टेअरिंगवरचा हात बाजूला करून गाडीचे स्टेअरिंग वळवले. पण गाडीचा स्पीड जास्त असल्यामुळे गाडी कंट्रोलमध्ये न राहता रस्त्याच्या कडेला जाऊन मोठा आवाज करत एका झाडाला जोरात आपटले. दोघेही बेशुद्ध झाले. अमनने डोळे उघडले तेव्हा आजूबाजूला अंधार होता आणि भयानक अशी शांतता होती. तो डोक्याला हात लावत उठला. पायाच्या भागाला ओलं ओलं काहीतरी भासत होतं. कदाचित पायाला मार बसून रक्त येत असावं असा त्याने अंदाज बांधला. त्याने उठल्या उठल्या आजूबाजूला रजत कुठे आहे हे बघितले, पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. डाव्या बाजूला एक शेकोटी पेटत होती आणि त्या शेकोटीसमोर कोणीतरी बसलेलं. एक बाई, आणि तिनेही मागून पदर घेतलेला. अमन अडखळत उठला. त्याच्या डोळ्यांना आता अंधाराची सवय झालेली. त्याने आजूबाजूला बघितलं. एक बंद खोली होती. त्या खोलीला ना खिडकी होती ना कोणते दार. मग तो तिकडे आला कसा? कोण आहेस तू? अमनने घाबरत विचारले. त्या बाईने हळूहळू फिरत अमनकडे तोंड केलं. ते तोंड पाहताच अमनच्या तोंडून भीतीने किंचाळी आली. त्या बाईच्या चेहऱ्याचा एका बाजूचा भाग पूर्णपणे जळालेला आणि त्यातून रक्त आणि किळसवाणे द्रव्य निघत होते. आगीच्या प्रकाशात तर तो चेहरा आणखीनच भयावह वाटत होता. अमनची किंचाळी निघताच ती बाईसुद्धा विचित्र आवाज करत एका झटक्यात अमनकडे वळली. अमनने किंचाळतच डोळे मिटून घेतले. अमनचं मन काही काळासाठी पूर्णपणे सुन्न झालं. कानठळ्या बसल्या.
डोळे उघडले तेव्हा तो गाडीतच होता. काय रे, एवढं दचकायला काय झालं? काय वाईट स्वप्न वगैरे बघितलंस की काय? बाजूने रजतचा आवाज आला. तसा अमन भानावर आला. डोकं जड झालेलं. घड्याळात बघितले तर रात्रीचे 1 वाजून गेलेले. म्हणजे हे एक वाईट स्वप्न होतं तर. बाहेर खूप वारा वाहत होता. बाजूच्या जंगलामधून प्राण्यांचे आणि रातकिड्यांचे आवाज येतच होते. काही वेळ तरी शांततेत गेला. पण नंतर परत समोर गाडीच्या प्रकाशात एक बाई गाडीला हात करून लिफ्ट मागताना दिसली. यावेळी ती रजतला सुद्धा दिसली. अमनच्या शरीरावरून एक सरसर करून काटा येऊन गेला. गाडी अजिबात थांबू नकोस. मला आताच वाईट स्वप्न पडलंय. आणि त्याच बाबतीत गाडी कुठेच थांबू नकोस. डायरेक्ट आपल्या घरी चल. ती बाई मला काही ठीक नाही वाटत. पण रजत त्याचं ऐकेल तर खरं. अरे अमन, तुला कधी भूतांचेच स्वप्न पडत असतात. जरा बघू तरी कोण आहे. आणि आपण गाडीतून नाही उतरणार. चालता चालताच विचारूया. एवढं बोलून रजतने गाडी स्लो केली. जशी गाडी तिच्या जवळ आली तसं त्यांना स्पष्ट दिसायला लागलं. तिने डोक्यावरून पदर घेतलेला. अमनच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. कारण ही तीच बाई होती जी त्याच्या स्वप्नात आलेली होती. अमनने गाडीची काच खाली केली. रजतने गाडी थांबवून तिला विचारले, कुठे जायचंय? रजत तेवढं बोलतच होता की वाऱ्याची एक मोठी झुळूक येऊन तिचा पदर डोक्यावरून खाली पडला. आणि ते बघून दोघांच्या पण चेहऱ्यावरचे हावभाव एका क्षणात बदलले. कारण त्या बाईचं फक्त धडच तिकडे होतं. एक शीर नसलेलं धड. भय काय असतं ह्याचा प्रत्यय त्या दोघांनाही त्यावेळी आलेला होता. दोघांच्या पण तोंडातून एक भयंकर किंचाळी आली. अमन तर जोरात रजतवर ओरडला, रजत, गाडी पळव. रजतने एका झटक्यात गाडीचा स्पीड वाढवला. अमनने लगेचच गाडीची काच लावून घेतली. दोघांची पण भीतीने गाळण उडालेली. आपल्याला इकडून यायलाच नाही पाहिजे होतं. रजत तर काही बोलायच्या मनस्थितीतच नव्हता. खात्री करून घ्यायला त्याने अमनला मिररमध्ये न बघता गाडीच्या मागच्या काचेतून बघायला सांगितलं. अमनने मागे वळून बघितले आणि ह्यावेळी मात्र त्याच्यामधले होते नव्हते तेवढे त्राणसुद्धा निघून गेले. कारण पाठीमागून ती शीर नसलेली बाई त्यांच्या गाडीच्या मागे धावत धावत पाठलाग करत होती. तिच्या धावण्याचा वेग इतका जास्त होता की कोणत्याही क्षणी ती त्यांच्या गाडीपर्यंत सहज पोहोचू शकत होती. रजत, गाडी पळव. अमन मोठ्याने ओरडत त्याला सांगू लागला. गाडीची स्पीड 100 पार झालेली. पण त्या पळणाऱ्या बाईचा वेग वाऱ्यापेक्षाही कमी नव्हता. त्यांना त्यांचा अंत जवळ दिसत होता. त्या टपरीवाल्याने सांगितलेले शब्द त्याला आठवले. जगण्याच्या सर्वच आशा त्यांच्यासमोर गळून पडत होत्या. रजतने गाडीचा वेग अजून वाढवला. कालांतराने पाठीमागून त्या बाईचे पाठलाग थांबले. अमनने परत एकदा मागे वळून बघितले. आता पाठीमागे कोणीही नव्हते. फक्त एक ओसाड रस्ता. दोघांनीही एक मोठा निश्वास सोडला. झाल्या प्रकाराने दोघेही पूर्णपणे घाबरून गेलेले. काही अंतर कापल्यावर रस्त्याच्या कडेला त्यांना एक ढाबा दिसला. चल, ढाब्यावर थांबव. कमीत कमी चहा तरी घेऊ. ढाब्याच्या कडेला असलेल्या टपरीवर गाडी थांबली. बाहेर खूप थंडी होती. अमनने उतरून 2 चहा सांगितले आणि दुसऱ्या क्षणी टपरीवाला चहा घेऊन आला. चहा देत देत त्यांना हसत तो म्हणाला, आप बच गए. बहुत नसीब वाले हो, नहीं तो इस रास्ते से आज तक यहाँ कोई भी नहीं आ पाया. दोघांच्याही कपाळावर आठ्या आल्या. त्याचं एवढं बोलणं पुरेसं होतं की दोघांनी घाईघाईमध्ये त्या चहावाल्याकडे बघितलं. हा तोच चहावाला होता जो हा रस्ता लागायच्या आधीच त्या हॉटेलच्या बाजूला भेटलेला. त्याने लगेचच हॉटेलकडे बघितले. हे हॉटेलसुद्धा तेच होते, हॉटेल उज्जैन. त्यांच्या हातातले चहाचे कप तसेच गळून पडले आणि त्यांनी लागलीच आपल्या गाडीकडे वेगाने धाव घेतली. गाडी स्टार्ट करायला लागले. पण काही केल्या गाडी स्टार्ट होत नव्हती. अमन सारखं सारखं त्याला बोलत होता,
पण तरीही गाडी स्टार्ट व्हायचं नाव घेतच नव्हती. दोघांनीही समोर बघितले. एकाएकी हॉटेलमधले सर्व लोक त्यांच्याच दिशेने येऊ लागले. काहींचे कपडे फाटलेले, काहींचे चेहरे भाजलेले आणि काही तर बिना शिरांचे. ती लोक जिवंत होती की मेलेली काहीही समजत नव्हते. एक शेवटचा प्रयत्न केला गाडी स्टार्ट करण्याचा, पण तो सुद्धा वाया गेला. आता ह्या क्षणाला देवाचा धावा करण्यावाचून दुसरा पर्यायच उरला नव्हता. ते समोरचे लोक जवळजवळ येत होते. विचित्र आवाज काढत त्यांच्यावर हळूहळू झेपावत होते. आता अंतिम मार्ग म्हणून त्या दोघांनीही गाडी तशीच टाकून तिकडून पळायचे ठरवले. पण गाडीतून उतरता उतरताच त्यांना उशीर झालेला. ते समोरचे लोक त्यांच्यापर्यंत आलेले सुद्धा. त्यांचे ते भयानक आणि किळसवाणे चेहरे आणि जीवघेणे आवाज, ह्यातच त्यांचा अर्धा जीव गेलेला. त्यांनी चारही बाजूंनी त्यांना घेरले. सुटायचे सगळेच पर्याय नाहीसे झाले. दोघांच्याही मोठ्या किंचाळ्या पूर्ण आसमंतात भिनभिनल्या. 2 महिन्यानंतर एक फॅमिली त्याच रस्त्यावरून जात होती. बाबा, खूप भूक लागली आहे. ठीक आहे, ते बघ, हॉटेल समोर दिसत आहे. गाडी हॉटेलपाशी थांबली आणि सर्वजण हॉटेलमध्ये गेले. बोला, काय ऑर्डर आहे? वेटर म्हणाला. मेन्यू काय आहे? इकडे चिकन खूप स्पेशल भेटतं.